नमस्कार मंडळी, स्वाद सुगरणीचा मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीत साजूक तूप बनवणार आहोत आणि आपलं तूप खूप छान असं होणार आहे। ते बघण्यापूर्वी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बाजूचं बेल आयकॉन दाबा। तर तुपासाठी आपण ही साय घेतलेली आहे। आपण ही 15 दिवस साय साचवून ठेवलेली आहे। रोज आपण साय काढून फ्रीज मध्ये साचून ठेवायची। 15 दिवसांची साय आहे। आता ही साय आपण रूम टेम्परेचरला आणलेली आहे। 2 तास बाहेर फ्रीजच्या आपण ठेवलेली आहे। आता ही साय आपण मिक्सर मध्ये घालणार आहोत। आपण 3 बॅचेस मध्ये ही आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत आणि ह्या साईमध्ये आपण गार पाणी घालणार आहोत। फ्रीज मधलं गार पाणी घालायचं आहे, पूर्ण भरायचं नाहीये भांड। मिक्सरला साधारणपणे 2 मिनिटं आपण हे फिरवून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आपला लोण्याचा गोळा आता वर आलेला आहे छानपैकी। आता हे लोणी आपण काढून घेणार आहोत। मस्त आपलं लोणी वर आलेलं आहे। लोणी आपण हातानेच काढून घेणार आहोत। हाताने छानपैकी आपण लोणी काढू शकतो आणि पाणी त्यातलं निथळून गाळू शकतो। हाताने असं हे पाणी पिळून काढून आपला गोळा आपण काढून घेणार आहोत लोण्याचा। मस्त आपलं लोणी निघालेलं आहे। तुम्ही ब्लेंडरने सुद्धा लोणी काढू शकता, पण त्याला खूप वेळ लागतो। मिक्सरवर पटकन होते आणि सोपी पद्धत आहे ही। छान आपलं लोणी निघतंय। आता अजून आपण साई त्याच्यात घालून मिक्सरला फिरवून घेणार आहोत। आपण हे थंड पाणी घेतलेलं आहे। मिक्सरला आपण पुन्हा फिरवून घेऊयात दुसरी बॅच। हे एवढा साई करून साधारणपणे अर्धा किलो तूप निघतं। मस्त आपला लोण्याचा गोळा वर आलेला आहे, बघू शकता तुम्ही। असं लोणी अलगदपणे आपण पिळून घ्यायचं। बऱ्यापैकी आपलं लोणी आपलं निघालेलं आहे त्याच्यातनं। दही घालून सुद्धा तुम्ही लोणी काढू शकता, पण ही अगदी सोपी पद्धत आहे आणि झंझटीचं काम अजिबात नाहीये। इझिली आपण हे सोप्या पद्धतीत तूप बनवतोय। आता आपण हे लोणी कढून घेणार आहोत। गॅसवर आपण हे लोणी कढवायला ठेवलंय। सुरुवातीला आपण गॅस मोठा ठेवायचा आहे। पूर्ण लोणी मेल्ट होईपर्यंत गॅस मोठा ठेवायचा आहे। आपलं लोणी आता मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। साधारणपणे 15 ते 20 मिनिटात पूर्ण आपलं तूप तयार होऊन जाईल। मध्ये मध्ये आपण हे असंच हलवत राहायचं आहे, जेणेकरून जास्त ते एक्स्ट्रा निघणार नाहीये त्याचं। आपलं लोणी आता पूर्ण मेल्ट झालेले आहे। आता आपण गॅस मध्यम ठेवूयात। मध्ये मध्ये असंच हलवत राहायचं। आता आपलं तूप सुटायला सुरुवात झालेली आहे। अशा पद्धतीने आपण करतो, तूप कढवतो, त्याने बेरी खूप कमी निघते आणि खूप जास्त तूप निघतं। आता आपलं तूप निघायला सुरुवात झालेली आहे, बघू शकता। हे जे पांढरं वरती दिसतंय ते पूर्ण निघून गेलं की आपलं तूप तयार झालं असं समजावं। साईडला सुद्धा आपलं कमी बेरी लागलेली आहे, बघू शकता तुम्ही।
मध्ये मध्ये असं आपण हलवून घेणार आहोत आणि घरात सुगंध सुद्धा खूप छान सुटलेला आहे। आता हे पूर्ण पांढरं निघून गेलेलं आहे आणि छान आपलं तूप कडलेलं आहे, बघू शकता। मस्त कलर सुद्धा मस्त पिवळसर असा आलेला आहे। आपलं तूप आता तयार झालेलं आहे। गॅस बंद करून आता आपण हे तूप गरम असतानाच गाळून घेणार आहोत। आपण हे स्टीलच्या गाळणीने गाळून घेणार आहोत। मस्त खूप आपलं तूप निघालेलं आणि बेरी सुद्धा कमी निघालेली आहे। कढीला खूप कमी बेरी चिकटलेली आहे। हे बेरीमध्ये तुम्ही साखर टाकून सुद्धा खाऊ शकता, खूप छान लागते। बघा, जवळजवळ अर्धा किलो आपलं 15 दिवसाच्या साईतून हे तूप निघालेलं आहे आणि अर्धा लिटरच्या दुधापासून ही एवढं 15 दिवसाचं आपलं तूप निघालेलं आहे आणि तूप सुद्धा खूप छान झालेलं आहे आणि थंड झाल्यावर हे रवाळ असं तूप होतं। तर तुम्हाला आमचा हा आजचा तुपाचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि आतापर्यंत ज्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून आमचा आजचा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल धन्यवाद।